बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारताच नवनीत कौवत यांनी मस्साजोग प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली। बीड हत्याकांड प्रकरणी आरोपीला अटक करण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय। राज्यसभेवर जाण्याची ऑफर देण्यावरून छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आधी लोकसभा निवडणूक लढायला सांगितलं, नंतर राज्यात तुमची गरज असल्याचं सांगत लोकसभेचं तिकीट नाकारलं, आता पुन्हा राज्यसभेवर जायला सांगितलं अशा शब्दात भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। अजित पवारांनी बारामतीतून छगन भुजबळांवर निशाणा साधलाय। मंत्रिमंडळ विस्तारात नव्यानं संधी द्यावी लागते असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। अजित पवारांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय। तरुणांबाबत व्याख्या ठरवायला हवी असं प्रत्युत्तर भुजबळांनी अजित पवारांना दिलंय। छगन भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी केली आहे। ओबीसी समाजासाठी भुजबळ मंत्रिमंडळात असणं आवश्यक असल्याचंही शेंडगे म्हणाले। राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर छगन भुजबळांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करणार अशी माहिती स्वतः खोसकरांनी दिली आहे। छगन भुजबळांची नाराजी येणाऱ्या दिवसात दूर होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंनी दिली आहे। तर अजित पवार, सुनील तटकरे भुजबळांची भेट घेणार असल्याचंही परांजपेंनी सांगितलंय। छगन भुजबळ यांची नाराजी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असंही यावेळी त्यांनी म्हटलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अमित शहांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदेंनी दिली आहे। तर भाजपला संविधान मान्य नसून ते फक्त मनुस्मृती मानतात अशी टीकाही त्यांनी केली आहे। अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आज शांततेमध्ये मोर्चा काढणार आहे। सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मोर्चा निघणार आहे अशी माहिती खासदार प्रणिती शिंदेंनी दिली आहे। उद्धव ठाकरे मार्कडवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेणार आहेत। येत्या 5 जानेवारीला उद्धव ठाकरे हे मार्कडवाडीचा दौरा करणार आहेत। तसंच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी हे दोघेही 10 जानेवारीला मार्कडवाडी दौऱ्यावर असणार आहेत। गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमधील वाद लवकरच मिटेल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केलाय। दोन्ही ज्येष्ठ नेते असून ते एकत्र आल्यास जळगाव जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल असंही रक्षा खडसेंनी म्हटलंय। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी महायुती सरकारवर टीका केली आहे। राज्य सरकार संवेदनहीन असून लूट करणारं सरकार आहे अशी टीका पटोलेंनी केली आहे। येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रितपणे लढणार आहोत असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। मात्र स्थानिक पातळीवरचे जे काही निर्णय असतील तर निवडणुका जाहीर झाल्यावर घेतले जातील असंही ते म्हणाले। उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे दरेगावात दाखल झालेत। यावेळी एकनाथ शिंदेंचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागतही करण्यात आलंय। नाशिकचा आदिवासी मंत्री नसल्यानं राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर नाराज झालेत। नाशिक परिसरातील पालघर, ठाणे यामध्ये आदिवासींचं प्राबल्य आहे, त्यामुळे इथला आदिवासी मंत्री असावा अशी आमची इच्छा होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नसल्याची खंत आमदार खोसकर यांनी बोलून दाखवली। खातेवाटपानंतर काही समाधानी आणि काही असमाधानी आहेत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। प्रत्येकानं आपल्या खात्याला न्याय द्यायचा असंही अजित पवार म्हणाले। तसंच आपल्या ऑफिसची पद्धत बदलणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलंय। पालकमंत्री पदाबाबत कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलंय। तर पालकमंत्री हा जिल्ह्यातील आमदारांच्या संख्येवरून ठरत नसून अनुभवावरून ठरतो असंही त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी रायगड पालकमंत्री पदाबाबत भाष्य केलं। अदिती तटकरेंनाच रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी मिटकरींनी केली आहे। तर अदिती तटकरेंनी चांगलं काम केलं असून पालकमंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान करावा असंही मिटकरी म्हणाले। पालकमंत्री पदाबाबत तिन्ही पक्षात समन्वय असून 90% पालकमंत्री वाटप पूर्ण झालंय अशी माहिती उदय सामंतांनी दिली आहे। तर पुढील 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील असंही सामंतांनी म्हटलंय। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेंना मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। त्यांनी ते पद स्वीकारावं अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। शालेय शिक्षण मंत्री पदावर वर्णी लागल्यानंतर दादा भुसे यांचे मालेगावमध्ये आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आलं। शिवसैनिक, नागरिक आणि त्यांच्या समर्थकांतर्फे मंत्री भुसे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांची मिरवणूक काढून त्यांच्यावर जेसीबीने फुलांचा वर्षावही करण्यात आला। तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळाल्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटलांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेत। शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी उत्तम केल्यामुळे पुन्हा त्यांच्या खात्याची जबाबदारी मिळाली अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे।
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अतुल सावे पहिल्यांदाच संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते। यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पद मिळाल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं साताऱ्यामध्ये आगमन झालेलं आहे। यावेळी कार्यकर्त्यांकडून भोसले यांचं जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी शिवेंद्रराजे गावकऱ्यांशी भेटत संवाद देखील साधत होते। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बाबासाहेब पाटील पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघात आले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केलं। त्यानंतर त्यांनी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधीचं दर्शन घेतलं। आमदार अशोक उईके यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। राष्ट्रवादी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीमध्ये मंत्री अशोक उईके यांची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी जेसीबीतून पुष्पवृष्टीही करण्यात आली। छगन भुजबळ यांची सर्व पक्षांना आणि राज्याला गरज आहे, त्यामुळे त्यांची नाराजी लवकरच दूर करतील असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलाय। छगन भुजबळ ओबीसींचे मोठे नेते आहेत असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। सातारा पुणे महामार्गाचं सुरू असलेलं काम रिलायन्स कंपनीकडून काढून घेतलं जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे। याबाबतची प्राथमिक चर्चा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झाल्याचंही ते म्हणाले। जिंदाल वायुगळती प्रकरणी समितीनं पाहणी केली आहे अशी माहिती मंत्री उदय सामंतांनी दिली आहे। तसंच पुढील 5 ते 6 दिवसात समितीचा अहवाल प्राप्त होईल आणि त्यानुसार दोषींवर कारवाई करणार असल्याचंही सामंतांनी सांगितलं। रत्नागिरीत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंतांचे रत्नागिरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। मारुती मंदिरापासून भव्य मिरवणूक पाहायला मिळाली। नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबांना हक्काची घरे मिळणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यात 40,000 घरकुल मंजूर झालेत। निवडणूक संपल्यानंतर पंतप्रधान आवास योजनेत 40,000 घरं मंजूर झाली आहेत। या घरांच्या कामांना सुरुवातही झाली आहे, त्यामुळे काही महिन्यातच गोरगरीब कुटुंबांना हक्काचं स्वतःचं घर मिळणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा घोडे बाजारात मोठी तेजी पाहायला मिळते। 472 घोड्यांची विक्री झाली असून 2 कोटींचा टप्पा पार झालाय। यावर्षी घोडे बाजार गेल्या 10 वर्षाचा विक्रम मोडीत काढेल असा अंदाज व्यक्त केला जातो। धुळे शहरालगत मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे। चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपूल नसल्यानं वाहतूक कोंडी होती। यामुळे उड्डाणपूल करण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येते। पंढरपूरमधील चंद्रभागा नदीला प्रदूषणाचा विळखा बसलाय। नदीच्या पाण्यावर हिरव्या रंगाचा थर जमा झाल्यानं पाण्याला दुर्गंधी येतेय। शासनाकडून पंढरपूर विकासासाठी लाखोंचा निधी दिला जातो, मात्र हा निधी योग्य पद्धतीनं खर्च न झाल्यानं चंद्रभागेची ही अवस्था झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे। मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर कर्ज वसुलीची चौकशी करण्याची मागणी रुपाली चाकणकरांकडे करण्यात आली आहे। फायनान्स कंपन्यांकडून बचत गटाच्या माध्यमातून कर्ज दिलं जातं, मात्र बेकायदेशीरपणे कर्ज वसुली केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या वतीनं आज रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्यामध्ये 71,000 जणांना नोकरीची नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमामध्ये तरुणांना संबोधित करतील। बीएमएस आणि बीएचएमएसच्या प्रवेशासाठी विशेष फेरी नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस आहे। उद्या गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। सीईटी सेलनं नोंदणीला सुरुवात केली आहे। गणेश तलावाच्या सुशोभीकरणासाठी जनसुराज्य शक्ती पक्षानं आंदोलन केलंय। 2 दिवसांपूर्वी गणेश तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार घडला होता। त्यामुळे कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या धर्तीवर गणेश तलावाचं महापालिकेनं सुशोभीकरण करण्यात यावं या मागणीसाठी हे आंदोलन झालंय। मुंबईत महिना अखेरपर्यंत गारठा कायम राहणार आहे। मागील 2-3 दिवसांपासून मुंबईत गारवा जाणवतोय। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सकाळचा गारठा वाढलाय। डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत थंडी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात मोठी घट झाली आहे। जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशात तापमान 0 अंशांहून कमी झालंय। पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये थंडीचा कडाका वाढलाय। श्रीनगरमध्ये उणे 8.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे तब्बल 3 दशकांनंतर प्रथमच कालची रात्र सर्वात थंड नोंदवण्यात आली। सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोरगाव टोल नाक्यावर सीएनजी कारनं पेट घेतला। आग लागल्यानंतर गाडीचे 4ही दरवाजे लॉक झाले, त्यामुळे आगीत होरपळून चालकाचा मृत्यू झाला। कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळाली। 4 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
मनमाड मालेगावमध्ये दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकलाय। यावेळी कारखान्यातील 70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक करत गुन्हा दाखल केलाय। कल्याण पश्चिममध्ये भाजप पदाधिकारी हेमंत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। मोटरसायकलवर आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांना बेदम मारहाण केली आणि हल्ल्यामध्ये हेमंत परांजपे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रायगडमध्ये बंदुकीचा धाक दाखवत तरुणावर गोळ्या झाडण्याची धमकी देण्यात आली आहे। या प्रकार कर्जतच्या साकोळमध्ये घडलाय। नारळाची वाडी इथं एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे। कॉन्ट्रॅक्टर संजू जगदीश मोहिते यांना आरोपी शोएब बुबरे यांनी बंदुकीचा धाक दाखवत 30,000 रुपयांची खंडणी मागितली। ठाण्यातील कळवा परिसरातील आनंद विहार उड्डाणपुलाखाली गर्दुल्यांनी राडा घातलाय। राडा दरम्यान एका गर्दुल्यानं चाकू उगारला। मोठ्या प्रमाणात ब्रिजखाली गर्दुल्यांचा वावर असल्यानं स्थानिक नागरिक हैराण झाले। अहिल्यानगर मनमाड महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय। अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झालेत। अपघातात एसटी बसचं मोठं नुकसान झालं असून जखमींवर एसजीएस रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अहिल्यानगर मनमाड महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। अपघातात अनेक प्रवासी जखमी झालेत। दरम्यान जखमींवर एसजीएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईतील वडाळमध्ये कारखाली चिरडून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय। वडाळ्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज इथली ही दुर्घटना आहे। कार मागे घेत असताना आयुष लक्ष्मण किनवाडे याला गाडीची धडक बसली, यात त्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यासह धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील चोरीला गेलेल्या 14 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत। यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेनं 3 आरोपींना अटक केली आहे। प्रकाशा ते तळोदा दरम्यान चोरीच्या मोटरसायकल विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अरविंद केजरीवालांच्या घोषणांवर भाजपनं टीका केली आहे। केजरीवालांच्या सर्व योजना या विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी टीका भाजपच्या नेत्या बांसुरी यांनी केली आहे। यही